दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची चालू आणि पुढील वर्षाची शैक्षणिक आणि वसतिगृहाची फी माफ करावी या मागणीसाठी सोशलिस्ट युवजन विद्यार्थ्यांच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्रात 1972 पेक्षाही तीव्र दुष्काळ पडला आहे। राज्यातील 15 जिल्हे दुष्काळात होरपळत आहेत। सुमारे 12,000 गावं दुष्काळग्रस्त आहेत। विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि दुष्काळग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी राहत आहेत। या विद्यार्थ्यांचे शेतकरी, शेतमजूर पालक आपापल्या गावात दैनंदिन जगण्याची लढाई देत आहेत। दैनंदिन पाणी, अन्न मिळवणं आणि पशुधनाला जगवणं हेच त्यांना कठीण जात आहे। असे पालक आपल्या शहरात शिकणाऱ्या पोराबाळांना पैसे पाठवण्याच्या अवस्थेत नाहीत। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेचं काय तर वसतिगृहांची फी, रोजचा खर्च करणं शक्य नाही। पुढील वर्षाची शैक्षणिक फी देखील या विद्यार्थ्यांना भरणं शक्य होणार नाही। महाराष्ट्रातील अशा किमान लाखभर विद्यार्थ्यांना शिक्षण थांबवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सर्व सरकारी वसतिगृहात चालू व पुढील शैक्षणिक वर्षासाठी फी माफी दिली जावी। त्याचबरोबर चालू आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी। ही फी माफी सरसकट सर्व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी असावी। ही तरतूद फक्त पुणे विद्यापीठातच नाही तर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये केली जावी। त्याचबरोबर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी केली। याप्रसंगी सोशलिस्ट युवजन सभेचे डॉक्टर नितीन केतकर, पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल रुनवाल, विद्यार्थी कार्यकर्ते मनोज माने, सोशलिस्ट महिला सभेच्या समन्वयक वर्षा गुप्ते आदींची भाषणे झाली। या कार्यक्रमाला सोशलिस्ट युवजन सभा, सोशलिस्ट महिला सभा, सोशलिस्ट पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर अभिजित वैद्य, वर्षा गुप्ते, डॉक्टर नितीन केतकर, प्राध्यापक प्रमोद दळवी, निहार वैद्य, अतुल रुनवाल, संतोष जाधव, संध्या बहिरट, गणेश बाबर, मनोज माने, रमाकांत सोनवणी, पूजा बहिरट, रश्मी वैद्य, राजू वैद्य, बाळू लष्करे या कार्यक्रमाला सोशलिस्ट युवजन सभेचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल माफी, युनिव्हर्सिटीच्या धोरणांचा आणि विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे। मला वाटतं की आजपर्यंत हे वाक्य तुम्ही नेत्यांच्या भाषणामध्ये अगणित वेळा ऐकलं असेल, पण हा दुष्काळ या देशाचा कणा असणाऱ्या शेतकऱ्याचा कणाच मोडायला निघालेला आहे, पण सरकारला त्याची फारशी पडलेली नाहीये काही। आणि या देशाचं जे भविष्य आहे, जे या देशातल्या तरुणांच्या हातामध्ये, या देशातल्या युवकांच्या आणि युवतींच्या हातामध्ये, या देशातल्या शिक्षण घेऊन या देशाला सक्षम करू इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये, अशा विद्यार्थी जे या शेतकऱ्याच्या कुटुंबातून शिक्षणासाठी इथं आलेले आहेत, जे आता शिक्षण कसं घ्यायचंय हा प्रश्न त्यांच्यापुढे भेडसावतोय। आणि देशातलं या विद्यार्थ्यांचं, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधकारमय होत चाललेलं आहे, त्याचंही सरकारला काही नाही। आज अजितदादांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केला, बरोबर तरी असं म्हटलंय की या अर्थसंकल्पातला बराचसा पैसा दुष्काळ निवारण्यासाठी दिला, पण दुष्काळ निवारण्याचा अर्थ हा फक्त गावांना पाणी पुरवणं, उपाशी असणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य देणं, जनावरांना चारा देणं एवढाच नाहीये। कारण नेते मंडळी दुष्काळाचे धावते दौरे करतात, जसं पूर आला हेलिकॉप्टर मधनं पाहतात,